हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि सकाळ सकाळ किचनमध्ये काय चालू आहे माहिती आहे का? काय झालं कांबळे रडायला? कांदा कापल्यामुळे डोळ्यातनं पाणी आलं. नको रडू नको. स्वयंपाक करताना रडायचं नसतं का बाई? रडू नको. किती कांदा कांदा मेथीची भाजी कांदा टमाटे डोळ्यातनं पाणी बघा पाणी कसे यायला लागले. तू असं रडू रडू डोळ्यातनं पाणी तर असा स्वयंपाक करते का कुठं आम्हा गरिबांना खायला मिळते माहित आहे का? वटा 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 पटा 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 द्या लसूण लगेच गरगटा करणार आहे आता. चला सकाळ सकाळ मस्त पैकी गरगटा उकळत आहे. मला ना असं कांदा टमाटा असं खायला लय आवडते का माहित आहे का? ह्याच्यात मिसळपाव मध्ये वडापाव सोबत असं कांदा टमाटा चांगलं लागते. किती हिरवं किती पिवळं पिवळं हळद जास्त पडली का? कसं हिरवं असतंय काय? मला ना असा गरगटा खायला जास्त आवडत नाही का माहित आहे का? कारण असं ते भाजी असते ना असं भाजीचा असा काला 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 करून त्याच्यात टाकायचं ते जरा असं म्हणजे गाळ 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 गाळ. तरी पण मन म्हणतंय माझं की बाबा गरगटा खाऊ नको पण काय करणार पोटासाठी खावं लागतंय आरोग्यासाठी चांगलं असतंय. काय असा दिसायला पण जरा थोडासा गाळगाळ दिसतंय. म्हणजे मी काय जेवणाला नावं ठेवत नाही बरं का. जेवणाला नावं ठेवायचं नसते पण गरगटा एक तर नाव पण जरा थोडं वेगळंच आहे गरगटा. आता हा ते मिक्स असल्यामुळं गरगटा जरा जरा साऊंड जरा वेगळाच करताय गरगट्याचा आणि खाताना पण जरा चांगलं लागतंय. चला जास्त मिरच्या टाकून बरं का. तिखट असलं की पोटात नुसतं असा धूर निघते धूर. मला कसं जास्त वरण भात असा हलका हलका लागते जरा थोडं सपक. ही कशाची डाळ करणार आहे? मटकीची डाळ आणि गरगटा चांगलं उकळायला लागले. करा मग दुपारच्या जेवणात. काकूंचा आज काय स्वयंपाक झालाय? काय भाजी करणार आहे? आमच्यात तर गरगटा आहे माहित आहे का? कसली मेथीची भाजी? आज जरा दुपारी टेस्टला तरच दाखव मेथीची भाजी. एवढा गरगटा कसा झालाय? चांगला झालाय आहे गरगटा कसा झालाय? छान झालाय ना. तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की मी 1 शिवाय जेवत नाही. 1 वाजल्या तरच मला भूक लागते आणि माझं पोट पण म्हणतं की चला शेतात काटे 1 वाजलेले आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे की आज हेल्दी खायला आहे गरगटा मेथीची भाजी. ही पण मेथीची भाजी आणि डाळ. हे दोन्ही पण मेथीच्या भाज्या आहेत पण ही चवीला वेगळी आणि ही चवीला वेगळी आहे. आता तुम्ही म्हणाल की न खाता कशी काय ह्याला चव माहिती आहे. मी खाऊन बघितलेला आहे आणि मस्तपैकी आता जेवण करूया आणि सोबत कांबळीत आहे जेवायला. या जेवायला चला जेवण करून घेऊया आता. चला जेवण तर झाले. आता जरा बाहेर बसूया जरा उन्हाला. थंडी अजून गेली नाही. बघूया काय गप्पा चाललेत. येवाला आज नवीन मैत्रीण भेटायला आली की रे. फोटो काढत नाही दिसते का? कॅमेरा दिसते का? होय अजय कॅमेरा दिसते का? आता काय करा हा असाच काढायचा फोटो. म्हातारे माणसाची आठवण राहते आहे का नाही? गरगटा कोणाला न्यायला लागलाय? नातीला काढला की फोटो? दोघीचाच काढलाय फोटो. हा पदर घे की घ्या लागली. काढलाय फोटो कवाच काढलाय मगाशीच काढलाय. आता कुठे शिक जायचंय? कुठे शिक जायचं आता? भर दुपारी 1 वाजता मायले की मस्त मिरच्या नीट करावं लागलो. किती किलो आहे ते? 2 किलो. याची कसली चटणी होती? येसूर तसं म्हणू नका काकू. येसूर काळं तिखट म्हणायचं. चला मित्रांनो 4 वाजलेले आहेत आणि माझा चहाचा टायमिंग झालेला आहे. मगाशीच कांबळेताईनं काकूकडचा चहा दिला होता. मी थोडा प्यालाय आणि आता घरचा चहा प्यायला लागलोय. कारण आळस असतो ना आळस नावाची एक चीज असते ना. दिवसभर खाणे TV बघत बसणे आणि मोबाईल बघत बसणे काय या सगळ्या गोष्टी चालत राहते त्या. आणि कांबळेताई तर कसं खायला करत असते. माझा भाचा काय म्हणतोय माहिती का पिलो? अरे मामा कधी बघल तेव्हा चहा पेत असतोय. तुला चहा पिण्याशिवाय दुसरं काय काम नाही का? पितो चहा मी पण थोडासा पेत असतोय सकाळी आणि संध्याकाळी. आळस घालवायला मोठी माणसं चहा पेत असते ते बरं का. लहान मुलांनी अजिबात चहा प्यायचा नाही. त्यांना काय होते भूक मरते. अलग लक्षात. एव्हा चहा प्यायला लागली तिला बसला चटका. दमानं पिकी घ्यावा
हा वाटी तोंडात घालून कसं चहा पिती हा आता कपच खाती का काय एक गंमतच आहे बघीची कपामध्ये चहा द्यायचा आहे हा कसं चहा पिती तू कशी करते सावकाश आहे म्हाताऱ्या माणसाचं तस करू नये सावकाश चाप द्यायचा ताटात कसं बोट घालून चहा पिती ए येवा काय म्हणते बघ तुला बोट घालून चहा पिती म्हण मचक्या वाजत येतच म्हाताऱ्या माणसाला तसं करत जाणं का चहा कशी पिती काय यार माझ्या आजीची मजा लावली तुम्ही हा म्हाताऱ्या माणसाला चहा पिता येते का सांग बरं हे मिशी आहे बारकी छोटीशी जेव्हा बघितल्या ना तर बघितल्या काय म्हणते मिशी आहे म्हण तुला तस करत जाऊन बरं का कांबळे तुला सांगतोय हा नाहीतर मग काय खरं नाही बघ येवा मारल तुला येवा मारतेला मग म्हाताऱ्या माणसानं काय करायचं दिवसभर आपल्यासारखं असतंय का काय तसं पण मला काय काम असतंय का खायचं प्यायचं फिरायचं बसायचं मचके कसं चहा पिल्यावर तसंच करत असते रे पिऊन श्रीखंड असले आणि खाते आमचे कांबळे का नाही लय विनोद करते हो काय आणली काय खायला कुठं आणली आहे मावशीच्या घरनं तर मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्या गावची जी जत्रा आहे ती पुढच्या आठवड्यापासून चालू होणार आहे जसं जत्रा जवळ येईल तसं सगळ्यांची एक्साइटमेंट वाढत चाललेली आहे आणि बघूया जत्रेमध्ये काय काय स्पेशल आपल्याला बघायला मिळणार आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय